ठाकरे समजून घ्यायचा असेल तर काळापुढचा विचार जाऊन करणारा नेता आहे. राज ठाकरेंनी कोणत्या म्हणजे काय भावनेतून कोणत्या परिप्रेक्ष्यातून ते वक्तव्य केलं हे बऱ्याच जणांना समजलं नाही. राज ठाकरे समजून घ्यायचा असेल तर काळापुढचा विचार जाऊन करणारा नेता आहे. राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं की आरक्षणाची गरज नाही. त्याच्यावर एवढा गोंधळ झाला की राज ठाकरेंनी कोणत्या भावनेने ते म्हटले कोणी समजून घेण्याची तयारीतच नाही. आज महाराष्ट्राच्या मध्ये सहनशक्तीच राहिली नाही की आपल्या बाजूने किंवा विरोधात मत ऐकून घेण्याची कुणाची इच्छाच राहिली नाही. आरक्षण नको याचा अर्थ लगे सध्या जे चालू आहे आंदोलन त्याच्याविषयी त्यांनी लोकांनी जोडला. खरं म्हणजे राजसाहेबाचं ते म्हणणंच नव्हतं. राजसाहेबाचं हे म्हणणं होतं की महाराष्ट्र प्रदेश हा इतका प्रगतशील आहे, या राज्यामध्ये शिक्षण संस्था खूप मोठ्या आहेत, शिक्षणात आणि नोकरीमध्ये इतकी उपलब्धता इथं आहे. जर मराठी माणसांना घटनेप्रमाणे दिलेला अधिकार जर मिळाला, 80% भूमिपुत्रांना जर प्राधान्य मिळालं तर आरक्षण कुणाला मागावं लागणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं. याचा अर्थ तुम्ही केला की राज ठाकरे हे आरक्षण विरोधी, असं काहीही नाही आहे. बांगलादेशामध्ये हे आंदोलन का उभं राहिलं तर त्यांच्याकडे आरक्षणाचा प्रश्न आला आणि हायकोर्ट खरं म्हणजे आरक्षण त्यांचं मला वाटतं 2020लाच का 18लाच बंद झालं होतं. पण हायकोर्टाने एक वक्तव्य केलं आणि सुप्रीम कोर्टाने ते रद्द सुद्धा केलं. पण एक आंदोलन उभं राहिलं. आंदोलन उभं राहिलं तिथल्या हिंदूंचा काय दोष होता? हिंदूंना काय लक्ष केलं गेलं? हिंदूंची घरं, हिंदूंची मंदिरं, हिंदूंची दुकानं, एवढंच काय की ज्या इस्कॉन मंदिरांनी बांगलादेशाच्या मुक्ती संग्रामाच्या वेळेस 4 महिने तिथल्या गोरगरीब जनतेला 2 वेळेस अन्न खाऊ घातलं, ते इस्कॉन मंदिरामध्ये जाऊन यांनी जाळपोळ केली. मग या देशामधली ती रुदाली गँग कुठे आहे? ते पुरोगामी लोक कुठे आहेत? ते मेणबत्त्या धरून फिरणारे लोक कुठे आहेत? त्यांना हा हिंदूवरचा अत्याचार नाही दिसला? म्यानमारमध्ये रोहिंग्यावर अत्याचार झाल्यावर बोट क्लबवर जाऊन अश्रू ढाळणारे हे लोक आज कुठे आहेत? म्हणून आमचं म्हणणं असं आहे की भारत सरकारने याच्यावर तातडीचे पावलं उचलून हिंदूवर अत्याचार होणार नाही या दृष्टीनं बांगलादेशाच्या आत्ताच्या अंतरिम सरकारवर किंवा आता तिथल्या प्रमुखावर दबाव आणला पाहिजे.